सांगतो दाखवू शकतो. हॅलो बरोबर पाणी लागली का सांगा. सायलेंट कर. रोल करे काय भूमिका आहे तुमची उमेदवारी नंतर मागे घेतलाय का आज तो सगळा प्रोसेस झाली काय ती मी या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही गोष्टी थोड्या सांगू इच्छितो. आमच्या दोघांचा विवाह झाला. दोघांची पक्षीय भूमिका तुम्ही सर्वांनी पाहिली. तुमच्या मीडिया प्रतिनिधींनी अतिशय प्रेम केलेलं आहे या सगळ्या संघर्षामध्ये. माझा संघर्ष 2 व्हीलर पासून इथपर्यंत तुम्ही पाहिलाय. हिचा संघर्ष बाकी महाराष्ट्रातल्या मीडियाने पाहिलाय. परंतु हे तो असं होत असताना आम्ही प्रत्येक जण प्रत्येक भूमिकेशी प्रामाणिक राहिलो. आणि सोशल मीडियाचा बळी जो असतो तो बळी आज माझी पत्नी ठरलेली आहे. ते कसं तर त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला देऊ शकतो. जे शब्द माझ्या पत्नीचे नाहीत ते शब्द तिच्या तोंडामध्ये घातले गेले. आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांविषयी आरक्षण मागतोय तुमची बायको नाही असं जे स्टेटमेंट केलं त्याचा ते हिचं नव्हतंच. माझ्या पत्नी पूजा जाधवचं नव्हतं. ते दुसऱ्यांचं होतं. ते दाखवलं गेलं. नंतर पहलगामच्या प्रक्रियेमध्ये जी काय प्रक्रिया केली त्या प्रक्रियेमध्ये त्यांनी चुकीचं केलं हे सगळं ते सांगल. परंतु ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला एक सांगायचंय की एक कार्यकर्ता म्हणून काय करून देऊ शकतो आणि कार्यकर्त्यांनी ठरवलं तर काय होतं हे या 2026च्या निवडणुकीमधनं मी पुणे शहराला दाखवून दिलेलं आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये तयारी केली. प्रभाग क्रमांक 1 मधल्या माझ्या माता भगिनी माझे भाऊ या ठिकाणी आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 1 मध्ये कुठल्याही पक्षाचा सर्वे बघितला तर त्या सर्वेमध्ये आम्ही प्लस होतो. तिथं काय समीकरणं झाली, निष्ठावंताला संधी दिली, आम्ही पक्षाचा निर्णयाचा स्वीकार केला. परंतु ज्या ज्या प्रभाग क्रमांक 1 मधल्या व्यक्तीनं ज्या माय भगिनीनं ज्या कार्यकर्त्यांना आमच्या पाठीशी उभे राहिले त्यांची कान धरून माफी मागतो. तुमची इच्छा त्या प्रभागातलं वातावरण आम्ही बदललं होतं. आम्ही लढणार होतो. आम्ही निवडून येतो. प्रभाग क्रमांक 1च्या वासियांची पहिल्यांदा आम्ही माफी मागतो. त्यानंतर दुसरी माफी मागतो आम्ही. माझ्या शेजारी हा जो बसलेला माझा भाऊ सुभाष चव्हाण दिसतोय या सुभाष चव्हाणांची आणि आणखीन एक माझ्या भगिनी आहेत आदिती बाबर त्या भगिनीची त्याचबरोबर जे इच्छुक होते त्या सगळ्यांची मी माफी मागतो. पक्ष शिखर नेतृत्वानं माझ्या पत्नीला संधी दिली. माझ्या पत्नीला ज्यावेळेस संधी दिली त्यावेळेस तो संघर्ष जो अतितटीचा निवडणुकीच्या कालावधीमध्ये चालला होता. रात्री 2 वाजता उमेदवारी फायनल होती. या भावासाठी आमच्या दोघांची समक्षात मीटिंग झाली. त्यांनी मोठं मन दाखवलं. सकाळी अखेरच्या दिवशी 11:30 वाजता उमेदवारी मिळाली. या भावाने स्वतः फोन करून सांगितलं मी थांबतो संधी तुम्हाला घ्या म्हणून. कारण की त्या पद्धतीचं वातावरण मी प्रभाग 1 मध्ये केलेल्याचा इम्पॅक्ट 2 मध्ये तयार झाला होता. म्हणून 2 मधले 4 सीट आम्ही काढू शकतो. आणि ते जी सीट आहे ती जी भूमिका आहे एका राजकीय पक्षाच्या शहर प्रमुखाचा तो प्रभाग पडतो. त्या ठिकाणी 4हीचं वातावरण फिरलं होतं. त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी घडल्या होत्या. तिथल्या विरोधकांची पायाखालची बाजू घसरल्यामुळं त्या ठिकाणच्या लोकांनी हे घडवलं. प्रथमतः याचबरोबरीनं आम्ही पॅनलमध्ये आल्यामुळे जो पॅनल स्ट्रॉंग झाला हे वातावरण झालं होतं. आम्ही बाहेर पडल्यामुळं आता तो पॅनल वीक होतोय का असं जे वातावरण झालंय तर ते माझी पत्नी काय होणार आणि ती पुढे काय करणार हे तिच्या प्रक्रियेमध्ये समजून सांगाल. प्रभाग क्रमांक 1 प्रभाग क्रमांक 2 ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांची मी माफी मागतो. त्याचबरोबर आदरणीय छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्राला अपेक्षा असेल की आज धनंजय जाधव काय बोलणार. धनंजय जाधवला विरोध झाला त्या सगळ्या प्रक्रियेत मी तेव्हाही सांगितलं होतं मी छत्रपती संभाजीराजांसोबत आहे. एका घरांमध्ये 2 विचार असू शकतात. एका घरामध्ये 2 भूमिका असू शकतात. माझ्या पत्नीनं भारतीय जनता पार्टीची भूमिका स्वीकारली होती. मी छत्रपती संभाजी महाराजांसोबत होतो. मी आहे राहील. मला जो विचार पडतो छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आणि जर त्या शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वावरती भारतीय जनता पार्टी काम करत असेल तर मी स्वराज्यामध्ये सोबत आहे स्वराज्यासोबत राहील. पण आपसूक कुठं ना कुठं तरी ती पॉझिटिव्ह वेव्हच्या माध्यमातून आपण सहकार्याच्या भूमिकेत राहतो. देवेंद्रजींनी मराठा आरक्षणात काय केलंय त्यांच्या सरकारने काय केलंय हा विषय बोलण्याचा इथं नाही. परंतु त्या सगळ्या भूमिका माझ्या पत्नीला माहिती आहेत. संभाजीराजेंनी मला या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे काय
मला त्रास दिला नाही किंवा मला जे काही सामावून घेतलं तिच्यासाठी मी पळत होतो, त्यावेळेस त्यांच्यावर जो काही प्रेशर होता तो त्यांनी सहन केला, मला समजून घेतलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मी तुमच्याशी प्रामाणिक आहे महाराज साहेब, तुमच्याशी प्रामाणिक राहील. सविस्तर सगळी भूमिका पुढे सांगतील. परंतु संघ प्रक्रियेमध्ये देखील आमच्याविषयी चुकीचे मेसेज गेले. त्या चुकीच्या मेसेज मध्ये आमच्या खऱ्या प्रतिक्रिया समाजासमोर येण्यामध्ये आमचे बंधू तुषारजी दामगुडे यांनी मोठी भूमिका, त्यांच्या अनेक सहकार्यांनी भूमिका पार पडली. त्याबद्दल मी त्यांचं देखील, आम्ही दोघं नवरा बायको आभार मानतो. तुम्ही खऱ्याच्या पाठीशी राहिलात, त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. ती पूजा तिच्या वक्तव्यामध्ये सांगेल. थँक्यू सर्वांची, कार्यकर्त्यांची मी माफी मागतो. हा लढा असाच चालू राहील. तुम्ही जे ताईच्या पाठीमागे राहणार, जे ताईच्या राहतील, ते माझ्यासोबत आहेत, ते माझ्यासोबत राहतील. ताई, आजचा दिवस माझ्यासाठी खूप अवघड दिवस आहे. मला हे सगळं बोलत असताना माझा मागच्या 10-12 वर्षाचा संघर्ष आठवतोय. मी बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या गोदाकाठच्या निरगाव या अत्यंत छोट्या गावामध्ये जन्मलेली मुलगी होते. माझ्या कुटुंबाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. माझे वडील साधे ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा नाही. पण मी जे शेतकऱ्यांसाठी काम करत होते त्याच्यामुळे मला वयाच्या 21व्या वर्षी पंचायत समिती सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलं गेलं. आणि मला शेतकऱ्यांच्या वेदना कळल्या, कारण की मी शेतकऱ्याच्या पोटची होते म्हणून. त्यानंतर मी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने केले. माझ्या वयामधल्या सगळ्याच मुली असतील ज्या वयामध्ये नटत फुटत असतात, त्या वयामध्ये मी हे सगळं बाजूला ठेवलं. सकाळी एकदा आयुष्यामध्ये आरशात पाहिलं की दुसऱ्या दिवशीपर्यंत मी आरशात सुद्धा पाहायचे नाही. पण शेतकऱ्यांसाठी मी माझं आयुष्य झोकून दिलं. आणि ऐन तारुण्यामध्ये 5 गुन्हे माझ्यावर अंगावर दाखल झाले आणि खूप कमी वयामध्ये मला न्यायालयाची पायरी चढावं लागली. हे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या आयुष्यात होत नाही. मी हे सगळं जगत असताना आणि संघर्ष करत असताना अनेक कार्यकर्ते पाहिलेत की ज्यांना मोठं होता येत नाही, पदापर्यंत जाता येत नाही, निवडणुकीच्या यंत्रणेमध्ये काम करता येत नाही. पण मी नेहमीच महिलांचा, शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा आवाज बुलंद करण्याचं काम केलं. माझ्या खूप कमी वयामध्ये मी पोलिसांच्या लाटाकाटा खाल्ल्या. अक्षरशः मी ज्यावेळेस माझ्यावर गुन्हे दाखल व्हायचे त्यावेळेस मी पोलीस स्टेशनला 5-5 तास 2-2 दिवस मी संडास बाथरूमच्या बाहेर झोपलेली आहे. आणि अनेक वेळा न्यायालयामध्ये ज्यावेळेस आपण शेतकरी गुन्ह्यावर काम करतो तर त्यावेळेस ते वकिलाचे पैसे भरण्यासाठी, न्यायालयाचे पैसे भरण्यासाठी सुद्धा माझ्या खिशेमध्ये पैसे नसायचे. पण अशा परिस्थितीमध्ये त्यांचा आवाज बुलंद केला. माझ्या गेवराई तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी कधी माझ्याकडून वडापावची सुद्धा अपेक्षा केली नाही. मी बिनलग्नाची मुलगी होते. राजकारण घाणेरडं असतं असं म्हणतात, पण माझ्या बापाने एवढं मोठं दगड काळीच करून एवढ्या राजकारणामध्ये मला घातलं. पण मी सुद्धा तशी वागले आणि संघर्ष करत राहिले. पुढे छत्रपती संभाजीराजांच्या आशीर्वादानं मराठा क्रांती मोर्चामध्ये आम्ही काम करत असताना संभाजीराजांनी आम्हाला एकत्रित आणलं आणि त्या ठिकाणी आमचं लग्न झालं. लग्नानंतर सुद्धा एकही दिवस नवीन नवरी म्हणून मी राहिले नाही. मी दुसऱ्या दिवशी प्रभागाच्या बाहेर पडले, त्यांच्या लोकांसाठी काम करायला लागले. पण हे सगळं करत असताना माझ्याकडून चुका होतात. माझ्या आयुष्यामध्ये माझं पूर्ण आयुष्य शेतकरी विरुद्ध कारखानदार यांच्या संघर्षामध्ये गेलेलं आहे. आणि आज इथं मी खेड्यातली मुलगी शहरात आल्यानंतर 360 डिग्रीमध्ये माझं आयुष्य पूर्ण चेंज झालेलं आहे. माझा लढा मागचा शेतकऱ्यांसाठी होता, पण या पुणे शहरामध्ये आणि या शहरामध्ये शेतकरीच नाहीत. तर ही मुवमेंट सगळी लक्ष घेण्यामध्ये माझ्याकडून काही चुका घडल्या असतील. लग्नानंतर आम्ही 20-23 दिवसानंतर काश्मीरला गेलेलो होतो. तिथं हल्ला झाला. अनेक आमच्यासारखे कपल त्या ठिकाणी रूम मध्ये बसले असतील, पण आम्हाला ते वेदना झाल्या. आमच्या रंगात रक्त चळवळ होती, संघर्ष होता. आम्ही घरातून बाहेर पडलो. महाराष्ट्रातल्या लोकांना प्रयत्न केले, त्यांना बाहेर काढलं, अनेकांना धीर दिला. आम्ही 8 दिवस तिथे थांबलो. लाल चौकामध्ये त्या ठिकाणी आंदोलन केलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना व्हिडिओ कॉल केला. आणि ज्यावेळेस तो हल्ला झाला त्यावेळेस तो माझा व्हिडिओ व्हायरल झालेला तुम्ही बघतात. तो हल्ला झाल्यानंतर 1 तासामध्ये मी दिलेली ती प्रतिक्रिया होती. त्याच्यानंतर 2-4 तासामध्ये आम्ही जखमींना भेटलो. त्यांना मी विचारलं की काय परिस्थिती झाली. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं. त्यावेळेस देशभरामध्ये काहीच वातावरण नव्हतं या विषयाच्या संदर्भामध्ये. त्यावेळेस मी ती क्लिप दिलेली होती, कारण की मला असं म्हणायचं होतं की दहशतवाद्यांना आपल्या देशामध्ये कुठेतरी हिंदू मुस्लिम करायचंय आणि आपल्या देशाची एक अखंडता ही मोडून काढायची आहे. आणि म्हणून मी त्या ठिकाणी तसं म्हटले. परंतु नंतर 3 तासानंतर वातावरण बदललं, प्रतिक्रिया यायला लागल्या जखमींच्या. आणि त्यावेळेस कळालं की खरंच त्यांना धर्म विचारून मारलं आलेलं होतं. परंतु वरच्या लेवलला पक्षाच्या मोठ्या मोठ्या घडामोडी घडत असतात, त्याचा विक्टीम मी झाले. आणि त्यानंतर तो व्हिडिओ एवढा पसरला की नंतर मी भूमिका सांगितली माझी की हो, पहलगामचा आणि काश्मीरचा हल्ला हा फक्त धर्म विचारूनच झालेला आहे.
परंतु मी ज्या पॉवरफुलरित्या ती भूमिका मांडली ती पॉवरफुलरित्या नंतर खाली जाऊ शकली नाही. कारण की मीडियाच्या माध्यमातून निगेटिव्ह गोष्टीला जेवढं पसरलं जातं तेवढं पॉझिटिव्ह गोष्टीला पडावा दिला जात नाही आणि त्याचा विक्टीम मी झाले. सोशल आणि मीडिया म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा विक्टीम मी झाले आणि त्याच्यामुळे ही सगळी घटना घडली. माझी भूमिका तिथपर्यंत पोहोचू शकली नाही. अनेकांना गैरसमज निर्माण झाले. आज पुन्हा मी प्रभाग क्रमांक 1 आणि 2 ची तयारी करत असताना सहन होत नाही की सामान्य घरचे मुलं की हे इथपर्यंत जात आहेत, लढतायत, उमेदवारी आणतात, हे अनेकांना सहन होत नाही. आणि त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक 2 मधले जे काही पूर्वीचे उमेदवार असतील, आमचे विरोधक असतील, ज्यांना पिढ्यानं पिढ्या राजकारण करायचंय, त्यांना हे सहन होत नाही की 8 महिन्यामधून आलेली मुलगी इथं राहुलजींचं पण सांगायचं राहील. हा या 8 महिन्यामध्ये एखादी मुलगी येते, भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळवते. त्यांनी पूर्ण प्रकारे प्रभाग क्रमांक 2 मधून निगेटिव्ह व्हिडिओ बनवले. त्याचबरोबर मी मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करत असताना त्यावेळेस आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाच्या भावना व्यक्त करण्याची संधी भेटत होती. मुंबईमध्ये पहिल्यांदा मराठा क्रांती मोर्चा झाला त्यावेळेस मी वयाचे 20व्या वर्षी असेल. त्या समाजाच्या भावना मी मुंबईच्या त्या स्टेजवर मांडल्या. त्यावेळेस माझ्याकडून समाजाच्या भावनेच्या व्यतिरिक्त आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल खालच्या भाषेमध्ये एकही शब्द बोलला गेला नव्हता. पण कुणीतरी एक मुलगी होती क्रांती मोर्चातली, तिच्या तोंडातून असं वाक्य गेलेलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब, मी मराठा आरक्षण मागते, तुमची बायको मागत नाही. तर हे वाक्य माझ्या तोंडातील नाही, हे वाक्य कुणीतरी इतर मुलीने बोललेलं आहे. परंतु आज ते माझ्या तोंड घशी पाडलेलं आहे आणि हे मीच बोलला सांगते. मी वारंवार सांगतेय की हे वाक्य माझं नाही, मी व्हिडिओ रिलीज करते. परंतु ही जी प्रभागातली टीम आहे विरोधकांची ट्रोलर्स करणारी, ही मोठ्या प्रमाणामध्ये फैलावत चाललेली, ह्याचा विक्टीम, ह्याचा बळी मी आज ठरलेलं आहे. मला सगळ्यांना एकच विनंती करायची की सामान्य कुटुंबातून येऊन हे करणं. राहुल गांधींचा एक फोटो माझ्यासोबत व्हायरल होतोय आणि मी कुठेतरी त्यांच्या मुवमेंटमध्ये आहे आणि भाजपमध्ये मला एंटर केलं असं पण पसरवलं जातंय. मी शेतकरी संघटनेत काम करत होते. राहुल गांधींचा व्हिडिओ बघा, आज पण माझ्या छातीला शेतकरी संघटनेचा बिल्ला आहे आणि मी त्यांच्याकडे घेऊन कापूस घेऊन गेलेले. माझ्या गावाकडून मी एसटीने राहुल गांधींना भेटण्यासाठी पोहोचले होते कारण की ते मराठवाड्यात आलेले होते. एसटीने पोहोचून सकाळी 5:30 वाजता मी त्यांना गाठलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की आयात निर्यात धोरण हे कापसाचं बदललं पाहिजे, त्याच्यावर काम झालं पाहिजे, तर शेतकऱ्यांना कापसाला न्याय भेटेल, शेतकऱ्यांना भाव भेटेल. परंतु आज ते कापूस वगैरे सगळं सोडून दिलंय त्यांनी. फक्त त्यांनी काहीतरी व्हिडिओ व्हायरल करायचा, एखादं कुणाला तरी भेटतं. अशी खूप मोठी गँग मला वाटतं देशभरामध्ये झाली. याचं व्हिक्टीम सामान्य घरचे मुलं होतात. एक तर कार्यकर्ता कुणी आपल्या सामान्य घरात लढणारा तिथपर्यंत पोहोचत नाही. तिथपर्यंत पोहोचून धनाभाऊंचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर मी तिथपर्यंत पोहोचू शकले. त्यांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या सगळ्या आजपर्यंतच्या केलेल्या कामामुळे मी तिथपर्यंत पोहोचू शकले. परंतु आणि सगळ्या सहकार्यांमुळे धनाभाऊंना ज्यांनी आजपर्यंत सहकार्य केलं त्यांच्यापर्यंत मी आज पोहोचू शकले. परंतु हे सगळं मोडीत काढण्यासाठी त्यांनी हे षडयंत्र केलेलं आहे. मला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीने मोठ्या मनाने मला या प्रक्रियेमध्ये स्वीकारलं होतं आणि ज्यावेळेस आपलं लग्न होतं त्यावेळेस हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपण पतीला देव मानतो. त्या ठिकाणी मी माझं त्यांना देव मानून त्यांनी घेतलेला निर्णय हे त्यांच्या दोघांनी एकत्रितपणे विचार करून आम्ही भारतीय जनता पार्टीची पूर्ण आचारसंहिता असेल, त्यांचे नियम कानून असतील किंवा त्यांची एक ठेवण असेल, ती सगळी समजून घेऊनच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. नेत्यांनी सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी अनेक पक्ष देत नसतील उमेदवाऱ्या, परंतु भारतीय जनता पार्टीने माझं काम बघून, सर्वे बघून मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली होती. असं इतर पक्षामध्ये होताना दिसत नाही. मी त्यांचे खूप खूप आभार मानते. परंतु कुठल्याही सामान्य कार्यकर्त्याचा जो 8x10च्या खोलीमधून येतो, धनाभाऊंचं 2017च्या पूर्वीचं आयुष्य बघा तुम्ही. 8x10च्या खोलीमध्ये धनाभाऊ मोठे झालेले आहेत. अक्षरशः त्या रूमला संडास बाथरूम सुद्धा नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये धनाभाऊ मोठे झालेले आहेत. तिथंच बेडरूम, तिथंच किचन, वरती काय रूप पडू नये म्हणून त्याला मध्येच खांब लावलेला. अशा परिस्थितीमध्ये हा कार्यकर्ता मोठा झालेला आहे. मग ह्या ट्रोलर्सला सगळ्यांना तुम्ही सहन करतात. मोठे मोठे लोक चुकतात. मी म्हणत नाही की मी चुकले नाही. पहलगामच्या प्रकरणामध्ये मी चुकले असेल, माफी पण मागितली, मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. अनेक मोठे मोठे लोक चुकतात पण त्यांना तुम्ही ट्रोल करत नाही. तुमची शिक्के तिथपर्यंत. सामान्य माणसाचा बळी घेताना तुम्हाला एक पोस्ट टाकणं, संघर्ष करणं, गुन्हे दाखल करून घेणं याच्यापेक्षा खूप पलीकडचं असतं हे. सहज मोबाईल हातामध्ये घेऊन पोस्ट टाकणं, ती व्हायरल करणं एवढं सोपं हे आयुष्य नसतं. मुलीचं तरी कायमच नसतं. आणि मला असं वाटतं की ते तुम्ही सगळेजण केलं तर तुम्ही यशस्वी झाला. माझ्याशिवाय दुसऱ्या कार्यकर्त्याचा तुम्ही बळी घेऊ नये. पण जसा माझा बळी गेलाय, मला जाणीव आहे की प्रभाग क्रमांक 1 मध्ये मी तयारी करत होते, पण प्रभाग क्रमांक 2 मध्ये ज्यावेळेस मला उमेदवारी भेटली त्यावेळेस सुभाष भाऊ चव्हाण असतील, माझी छोटी बहीण म्हणेल मी तिला, ती पण मी जसे बिना लग्नाचे असताना राजकारण करत होते, बिना लग्नाची बापाचे आधारण राजकारण करणारी आदिती बाबर, तिला ही उमेदवारी भेटणार होती पण ती मला भेटली. ती माझी बहिणीसारखी आहे. मी तिच्या वेदना कळू शकते. ती सुद्धा एका लढणाऱ्या बापाची मुलगी आहे. तिच्यावर माझ्याकडून अन्याय झाला, तिचे मी खूप खूप मागे मारते. पण भविष्य काळामध्ये जिथं कुठं मला यांना संधी देण्याचा प्रयत्न होईल त्यावेळेस मी सक्षमपणे माझा सगळा त्याग करून त्यांच्या पाठीशी उभा राहील.
आज असं म्हणलं जाते की प्रभाग क्रमांक 2 मध्ये ह्यांना पॅनल कमकुवत करायचा होता म्हणून त्या ठिकाणी केलंय. पण मला त्या प्रत्येकाला सांगायचंय, मग राहुल दादा जाधव असतील, सुधीर वाघमोडे असतील आणि त्याचबरोबर आमच्या रेणुकाताई चलवादी असतील, या सगळ्यांना प्रभाग क्रमांक 2 मधल्या नागरिकांनी उचलून धरलं पाहिजे, यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि यांना 15 तारखेला कमळ या चिन्हावर मतदान केलं पाहिजे. हे सगळं बाजूला सांगून मला एकच सगळ्यांना विनंती करायची आहे की मी भारतीय जनता पार्टीची आता कार्यकर्ता झालेली आहे, मी या पक्षामध्येच काम करणार आहे. सगळ्या संघ परिवाराने मला मोठ्या मनाने समजून घेतलं, अतिशय चांगली लोक आहेत ती, त्यांनी माझी भूमिका समजून घेतली आणि त्यांच्यासोबत मला काम करायचं, संघ परिवाराने मला समजून घेतलं आणि महाराष्ट्रामधल्या हिंदुत्ववादी संघटनांनी सुद्धा मला विनंती करायची की इथून पुढच्या काळामध्ये मला हिंदुत्वासाठी, मी स्वतः हिंदू आहे, हिंदुत्वासाठी मला काम करायचं, तुम्ही सगळ्यांनी मला सामावून घ्यावं. आणि खेड्यातली मुलगी आहे मी, चुकली असेल, शहरातल्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला मला वेळ लागेल, मी ते समजून घेईल, ही चळवळ समजून घेईल, संघ परिवार समजून घेईल, हिंदुत्व काय ते समजून घेईल आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढच्या माझ्या आयुष्याची वाटचाल करेल. झालेल्या सगळ्या चुकांबद्दल मी माफी मागते आणि माझ्या शहरात आणि राज्यात त्याचबरोबर जिथं जिथं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना माझी गरज असेल तिथं मी जीवाचं रान करणार आहे. मला माहिती आहे की आम्हाला मराठवाड्यामध्ये म्हणायचे की आपली मराठवाड्याची शेतकऱ्याची वाघीण आहे, परंतु वाघीण ज्यावेळेस जखमी झालेली असते तर त्यावेळेस ती अतिशय जोमाने काम करते. तसंच भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार निवडून जाण्यासाठी मी जोमाने काम करणार. मी जसं स्वतःसाठी लढले असते त्याच्यापेक्षा जास्त मी त्यांच्यासाठी लढणार. आमचे सगळे फाउंडेशनचे कार्यकर्ते, धनाभाऊंवर प्रेम करणाऱ्या माझ्या बहिणी, यांनी मी अतिशय नवीन असताना सुद्धा माझ्यावर बहिणीसारखं प्रेम केलं, त्यांचे ऋण मी आयुष्यात विसरू शकत नाही. मीडिया बंधू, माझ्या पाठीमागे आतापर्यंत आयुष्यात अनेक वेळा तुम्ही उभा राहिल्यात, त्याच्याबद्दल मी तुमचे चरण धरते, तुमचे आभार मानते. भविष्य काळामध्ये सुद्धा तुम्ही या पुण्याच्या शहरामध्ये, मोठ्या शहरामध्ये जे कधी पाहिलं नव्हतं आपण शहर, त्याच्यामध्ये तुम्ही मला सामावून घ्याल, त्याबद्दल खूप आभार मानते. धनाभाऊ, राजकीय आयुष्य आपल्या दोघांचं आहे, पण माझ्यामुळं किंवा आपल्या एकत्रित येण्यामुळं तुमच्या राजकीय कारकिर्दीला काही झालं असेल किंवा होते, त्याबद्दल मी तुमची बायको म्हणून तुमचे सरळ धरून तुमचे खूप खूप आभार मानते. तुमचे लढणारे कधी रडत नाहीत. आयुष्यात मी तुला सांगितलंय रडायचं नाही, लढायचं. तर माझी माफी मागण्यापेक्षा पक्ष नेतृत्वाला तुझ्यामुळे जो काही त्रास झाला असेल त्यांची माफी मागणं उचित वाटतं आणि तू त्यांच्यासाठी तुझा घेतलेला पुढचा लढा तुला. पण एक पती कसा असावा, म्हणजे अनेक वेळा राजकारणात महिला आहेत, पती पुढे राजकारण करतो, महिला मागे राहते. पण धनाभाऊ विषयी सांगायचंय मला की त्यांनी कधी पण स्वतः मागे राहिले आणि तू आरक्षणावर महिलांचं लढतीये ना, तर तू समोर फ्रंट आली पाहिजे, ज्यांच्यासोबत काम केलं पाहिजे, त्यांच्या प्रश्नांना तू भिडली पाहिजे. आरक्षणातली बाहुली म्हणून त्यांनी माझा कधीच वापर केला नाही किंवा त्यांचा पुरुषार्थ कधी त्याच्यामध्ये आडवा आला नाही. त्यांचे चरण धरते मी. एकच राहिलाय फक्त एक मुद्दा, एकच राहिला एक मुद्दा. महाराष्ट्रभरातनं आमच्या प्रगतीवरती, आमच्या सामाजिक कामावरती अनेकांनी वेगळ्या प्रतिक्रियेतनं गेले 6 महिने माझ्या प्रभाग क्रमांक 1 मधल्या राजकीय विरोधकांना याच पत्रकार संघाच्या प्रिमायसेस मध्ये एक कुरघोडी केली. या ठिकाणी त्यांनी चुकीच्या पद्धतीने माझ्याविषयी नरेटिव्ह पसरवला. त्या व्यक्तीपासून तर माझ्यासोबत आजवर मैत्री म्हणून केलेल्या माझ्या मित्रांनी अनेकांनी सहकार्य केलं. अनेक काही मित्र माझ्यापासून दुरावून राजकारणाच्या प्रतिष्ठेपायी त्यांनी वेगळी भूमिका घेतली. त्या सगळ्यांना, त्यांच्या कुटुंबियांना माझा सल्ला आहे, राजकारणामध्ये स्वकर्तृत्वानं कष्टानं पुढे यायचं असतं. कोणाला तरी मिळालेलं हिरावून घेण्यासाठी, कोणाला तरी मिळतंय म्हणून त्यांना बदनाम करण्यासाठी, कोणाची सुपारी घेऊन किंवा गट्स नसताना राजकारणामध्ये पुढे येऊन कोणाला संपवण्याचा प्रयत्न करू नका. थोड्या वेळासाठी आज झोपताना तुम्ही आनंदी झोपाल, परंतु ईश्वर नियतीचा नसेल तरी तुम्हाला माफ करणार नाही. प्रभाग क्रमांक 1 असो, प्रभाग क्रमांक 2 असो, माझ्यासोबत राहिलेले सगळ्यांचे आभार. ज्यांनी 8 महिन्यामध्ये काय माझे केले या पत्रकार संघातल्या सगळ्या लोकांना माहितीये. तुमच्यामध्ये माझ्या विषयी रोष निर्माण झाला असेल, तुमची परत माफी मागतो. परंतु माझ्या बाबतीत जे घडलं ते कोणाच्या बाबतीत घडवण्यामध्ये समर्थन देऊ नका. ज्या 1 मधल्या व्यक्तीनं हे केलं त्याला 1 मधल्या लोकांनी पाडावं आणि 2 मधल्या लोकांनी पण केलं त्यांनाही पाडावं आणि 8च्या 8 कमळ त्या 2 प्रभागांमध्ये उमलावेत ही अपेक्षा व्यक्त करतो. जे चुकलेत त्या 2 महिन्यात त्या मित्रांना देखील सल्ला आहे, ज्यांनी मदत केली त्यांनाही सल्ला आहे, मी तुमचाच आहे. मी तुम्हाला काही दुजा भावाची वागणूक देणार नाही, पण परत काम करा आणि संधी मागा, कोणाच्या पाठीत खंजीर खुपसू नका. आता
लढणार आहात की नाही? आम्ही लढणार नाही आहोत. आता पूर्णपणे मी प्रभाग क्रमांक 1 मध्ये 4 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्याच्यामध्ये 1 अर्ज हा धनाभाऊंचा होता, 3 माझे होते. आम्ही प्रयत्न करत होतो, परंतु नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही प्रभाग क्रमांक 2 साठी अर्ज भरला. ते सगळे अर्ज आम्ही आता मागे घेतलेले आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही कुठेही उमेदवार नसणार आहोत आणि त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार पक्षाला जबाबदारी दिली तिथं निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. विशेष जबाबदारी प्रभाग क्रमांक 1 आणि 2 ची आमच्यावर असणार आहे. ह्या देशातलं हिंदुत्व टिकवण्यासाठी नरेंद्रजी मोदींनी जे प्रयत्न केलेले आहेत आणि मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीसांनी जे प्रयत्न केलेले आहेत त्या साहेबांचे आदेश मानून मी भविष्य काळामध्ये हिंदुत्वासाठी काम करणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कोर टीम मध्ये येऊन काम करणार आहे. जर भारतीय जनता पार्टीकडून कुठलाही दबाव वापरला गेला नाही, कारण खरं तर दबाव तर त्यांना असता किंवा पहिला त्यांनी उमेदवारीच मला दिली नसती. हा सर्वस्वी निर्णय माझा होता. मी घेतलेल्या भूमिकेमुळे काही पक्षाच्या जागांवर अडचण निर्माण होते की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. मला असं वाटतं की मी एकटी निवडून येण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीचे अनेक लोक त्या ठिकाणी सभागृहामध्ये बसणं मला गरजेचं वाटलं आणि त्याच्यामुळे स्वतः जबाबदारी स्वीकारून माझ्या मागच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः मी स्वीकारली आहे आणि मी त्याग करण्याचं ठरवलेलं आहे आणि मी त्याग करेल. मी तरुण आहे आणि याच्यामध्ये काही दिवस काळ जातील पण माझी त्याच्यासाठी तयारी आहे. परत म्हटलं की तुम्ही सगळं ट्रोलर्सवरती टाकताय आता संघर्ष काय ह्याच्यावरती कोणाला शंका नाही. विषय असा आहे की ज्या पक्षाने तुम्हाला आता माघार घ्यायला लावली त्या पक्षात गेले 15, 20, 25 वर्ष कार्यकर्ते काम करतायत. ज्यावेळी त्यांना तिकीट मिळत नाही आणि 1-1.5 वर्षापूर्वी पक्षामध्ये आलेल्या व्यक्ती तिकीट मिळतं त्याचा रोष दिसतो. हा म्हणून मुद्दा आहे. नाही, खरं तर भारतीय जनता पार्टीने ही आपल्याला उमेदवारी दिली होती. त्याच्यानंतर सर्वस्वी निर्णय हा माझ्यावर होता की काय करायचं काय नाही. तो आम्ही कुटुंबाने एकत्रित बसून आणि मला वाटतं कुटुंबाने नाही घेतला, आम्ही दोघांनी तो निर्णय घेतला. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दबाव आमच्यावर नव्हता. भारतीय जनता पार्टीने लढण्यासाठी आणि तो पॅनल स्ट्रॉंग होण्यासाठीच आम्हाला उमेदवारी दिलेली होती. त्याच्यामुळे त्यांच्यावर कुठलाही रोष नाही, दबाव नाही. परंतु मी त्यांचे खूप आभार मानते की 41 जणांचे तिकीट चांगल्या लोकांचे त्या ठिकाणी कापले गेलेले आहेत. तरी पण भारतीय जनता पार्टीने आमच्या कामावर विश्वास ठेवला, आमच्या दोघांवर विश्वास ठेवला. त्यांचे आभार आहेत आणि ते आभार मी आयुष्यभर विसरू शकत नाही. त्यांचे खूप खूप आभार. केवळ सोशल मीडियावरती 2-4 व्हिडिओ व्हायरल होत आहेत किंवा एखादा नेगेटिव्ह सेट केला जातोय असं तुमचं म्हणणं आहे आणि त्यामुळे तुम्ही उमेदवारी माग घेताय. कदाचित मतदान रूपी मतदारांनी वेगळा करून दिला असता, सोशल मीडियावरच्या गोष्टी वेगळ्या असतील आणि मतदान करताना लोक विचार वेगळा करत असतील. इतकी घाईघाईनी उमेदवारी अर्ज का मागे घेऊ वाटला तुम्हाला? नाही, खरं तर हा जो निर्णय होता तो मला का घ्यावा वाटला, कारण की प्रभाग क्रमांक 2 मध्ये तशी कंडिशन नव्हती. मी निवडून येणार होते, आमचे 4ही सीट निवडून येणार होते. प्रभाग क्रमांक 1 मध्ये सुद्धा तशी कंडिशन होती. परंतु आज आपण बघतोय की नरेंद्रजी मोदी जे निवडून आले देशामध्ये त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा मोठा प्रभाव होता. आजची तरुण पिढी ही सोशल मीडियावर खूप भाळलेली आहे आणि तिथं वातावरण असं निर्माण होत होतं की हिंदुत्वाला कुठेतरी डॅमेज करण्यासाठी यांना घेतलंय का आणि ज्या एजेंड्यावर भारतीय जनता पार्टी लढते तोच एजेंडा जर आपण तिथं धक्का लावणार असेल, तो धक्का माझ्याकडून तर लागणार असेल तर असा डाग पक्षामध्ये प्रवेश करत असताना आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी माझ्यावर नको होता मला आणि म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे. देवेंद्र फडणवीसांशी काही बोलणं झालं का तुमचं? कारण तुम्ही पक्षश्रेष्ठींनी कुठलाही दबाव आणला नाही म्हणताय. अर्ज मागं घेणं खूप मोठा निर्णय. मी 65 जणांना उमेदवारी दिली. अतिशय काही बोलणं झालं का वरिष्ठांशी काही बोलणं? मी अतिशय मोठ्या मनानं सांगतो, जरी पक्षीय प्रक्रिया वेगळी असली तरी तुम्हाला सर्वांना सर्वश्रुत आहे. आमच्या विवाहाला देवेंद्रजी होते, आमच्या विवाहाला शरदचंद्रजी पवार होते, आमच्या विवाहाला विरोधी पक्षनेते दानवे साहेब होते आणि असंख्य मंत्री होते. हे सांगायचं कारण असं की माझे अनेक राजकीय नेते मंडळींसोबत चांगले संपर्क आहेत. हा निर्णय होत असताना ज्यावेळी ती मुवमेंट अतिशय मोठ्या प्रमाणात वाढली तेव्हा पक्ष नेतृत्वाला जर त्रास होत असेल, पक्ष डॅमेज होत असेल तर या पुण्यनगरीचं चांगलं काम करणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय मुरलीधर मोहोळ असतील, आमच्या वडगाव श्री विधानसभा मतदारसंघाचे जगदीशजी मोळीक असतील, त्याचबरोबर मंगेशदादा गोळे आमच्या त्या भागात काम करतात ते आहेत, शहर नेतृत्व अध्यक्ष सगळी मंडळी आहेत आणि देवेंद्रजी आहेत. या सगळ्या लोकांना स्वयंप्रेरणेनं आम्ही सांगितलं की आज रोजी तशा पद्धतीचा मेसेज माझ्याकडे आहे. ताईचं म्हणणं आहे पार्टी फर्स्ट, आम्ही थांबतो. माझा मोबाईल आता माझ्याकडे नाही. पार्टी फर्स्ट ती म्हणतीये. देवेंद्रजी तुमच्या चेहऱ्याला आमच्यामुळे जर डाग लागत असेल टॅग करणाऱ्या व्यक्तींना ते देवेंद्रजी आणि मुरलीधर मोहोळ या 2 लोकांनी निर्णय घेतला का म्हणून त्यांना टार्गेट केलं. परंतु आमचा निर्णय जसं मला त्या दादांनी विचारलं की अनेकांची उमेदवारी कापल्या तुम्हाला काय मिळाली, सर्व्हेमध्ये आमचं नाव होतं,
सर्वेनुसार आम्ही भारतीय जनता पार्टीचे विचार स्वीकारले होते. आम्ही त्या भागामध्ये केलेलं हिंदुत्वाचं काम, अनेक यज्ञ महायज्ञांपासून तर लोकविकासाची कामं, 5 कोटींचा विकास निधी, पुण्यातला एकमेव उमेदवार असेल किंवा महाराष्ट्रातला एकमेव उमेदवार असेल निवडणुकीच्या आधी 5 कोटींची विकास कामं या प्रभाग क्रमांक 1 ला मिळालेली आहेत. मित्रांनो, हे 5 कोटीची विकास कामं आणत असताना मला याच शासनाचं सहकार्य झालं होतं. त्यामुळे मी प्रभागामध्ये निवडून येण्याच्या क्रायटेरियामध्ये का आलो, काही निवडून येण्याच्या क्रायटेरियामध्ये का आली, विकास कामं केली म्हणून, आणि ते शासनाचं बजेट होतं. एवढी मदत जर शासन आम्हाला निवडून येण्याच्या क्रायटेरियामध्ये येण्यासाठी करतंय तर आम्ही स्वयंस्फूर्तीने त्यांना संपर्क केला. आम्ही त्यांना सांगितलं, आजही त्यांनी तुझ्या चुकीचा व्हिडिओ व्हायरल करतात, ते चुकीचं घडतंय हे मला माहितीये, तुम्ही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल असं पक्ष नेतृत्वाने सांगितलं. पण स्वतः मी एक पत्नी कशी असावी, दुसऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून माघार काय घ्यावी हे या वाघिणीने दाखवलंय. मी माझ्या वतीनं माझ्या मित्रांच्या वतीने तिचा आभार व्यक्त करतो आणि आम्हाला कोणी दबाव टाकणार मुद्दा नाही. असा आहे पूजा आणि धनंजय, तुम्ही एकटे नाहीत, परस्पर विरोधी भूमिकेतनं दुसऱ्या पक्षात गेलं. यापूर्वी अनेक लोकांनी वेगळी राजकीय भूमिका असतानाही भाजपमध्ये आल्यानंतर त्यांचं पुनर्वसन व्यवस्थित झाले. तुम्हाला दोघांनाच का टार्गेट केलेलं आहे, याच्यामध्ये कोण आहे, तुम्ही नावं घेऊन सांगा. भाजपच्या अंतर्गत अनेक 20 प्रयोग झाले, त्यांना काय टार्गेट केलं? बघा, मी स्पष्ट सांगतो, मी आता काल मी तक्रार केलेली, उत्तर देतो तुमचं. मी काल तक्रार केलेली आहे, मला प्रश्न कळाला, मी काल तक्रार केलेली आहे. पूर्णपणे प्रभाग क्रमांक 2 मध्ये फेक नरेटिव्ह, फेक मीडिया एजन्सी लावलेले आहेत. त्या एजन्सी कोणाच्या आहेत याचे पुरावे माझ्याकडे आहेत. शिवसेना 02 म्हणजे काय, तर शिवसेना प्रभाग क्रमांक 2, आणि त्या ठिकाणी कार्यकर्ता शिवसेनेचा तो टाकणारा नाहीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना पेड एजन्सी देऊन फेक अकाउंट खोललं आणि त्याच्यावरनं सुरुवात झाली. त्याच्या पुराव्यानिशी आम्ही तक्रार केली आहे. म्हणजेच कोण, तर पुणे शहरातली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे त्या भागातले सगळे नेतृत्व, सगळे उमेदवार, या सगळ्या मंडळींना त्या ठिकाणावरनं ते पेरायला सुरुवात केली. आणि नावं ही तुम्हाला सर्वांना माहिती आहेत. त्या भागातला माजी नगरसेवक असतील, ते आदरणीय असतील माजी नगरसेवक, आताचे सगळे उमेदवार यांनी मिळून ते षडयंत्र केलं. संघाच्या प्रतिनिधींपर्यंत आम्ही ते पोहोचवलेलं आहे. त्यामुळं आम्ही बळी फक्त ठरलोय खोट्या ट्रोलरचा. परंतु कोणते ट्रोलर्स, तर प्रभाग क्रमांक 2 चे. आणि त्यानंतर जसं पूजानी सांगितलं की तिची भूमिका पहिली गेली, दुसरी गेली नाही. आज अनेक मोठ्या मोठ्या मीडिया प्लॅटफॉर्मवरती आमच्याविषयी पहिल्या टप्प्यात निगेटिव्ह आलं, पण जेव्हा आमचे खुलाशाचे व्हिडिओ त्यांच्याकडे गेले त्या सर्व मीडिया पेजेसचे मी आभार मानतो. तरी नंतर आमची सकारात्मक भूमिका घेतली. पण आमच्याविषयी सकारात्मक वातावरण झाल्यानंतर सुद्धा आम्ही थांबायचा निर्णय घेतला. तो म्हणजे एका चेहऱ्यामुळं, एका नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षाला जर आमच्यामुळे वेदना होणार असतील, देवेंद्रजींना वेदना होणार असतील, मुरलीधर मोहोळांना वेदना होणार असतील, या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आज देखील ते आमच्या सोबत राहिले होते. आम्ही स्वयंस्फूर्तीने निर्णय घेतलाय आणि तसा SMS माझ्या मोबाईलमध्ये आहे, मी तुम्हाला ते दाखवू शकतो. पण त्या खासगी गोष्टी आहेत आमच्या, त्यामुळे तुम्ही तेवढ्या गोष्टी ओपन करा असं विनंती करू नये. त्यामुळं तुम्हाला आणखीन काय विचारायचं विचारा. फक्त 2 अजित पवार राष्ट्रवादी. आम्ही खरं तर तुमच्या भावनेचा आदर करतो, पण तुम्ही असं म्हणतात की प्रस्थापित जे नेते आहेत त्यांचा मी बळी ठरलो. दुसरी गोष्ट म्हणजे आताच तुम्ही 8 महिन्यापूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला पूजा ताईंनी. निवडणूक होण्याच्या पूर्वी तुम्ही खरं तर 5000 किलो मटण वाटलेलं होतं. त्या मटणाच्या जे पोस्टर लिहिलं त्या पोस्टरवर एकीकडे मुरलीधर मोहोळचा फोटो होता, त्यामुळे दुसरीकडे तुमचा फोटो होता. म्हणजे तुमच्या घरामध्ये 2 मतप्रवाह आहेत. आता तुम्ही म्हणतायत की मी स्वराज्य संघटनेसोबत आहे. नक्की तुम्ही स्वराज्य संघटनेसोबत आहात? मला अपेक्षित होता हा प्रश्न येणं, आणि हे जे राजकारण तेव्हा पण घडलं ते याच गोष्टीमुळे घडलं. तुम्हाला सर्वांना माहिती असेल, आमच्या भागातले त्याचबरोबर पुणे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर प्रमुख सुनील टिंगरे यांचा आखाड मेळावा हा अनेक वर्षांपासून पुणे शहरामध्ये चर्चेत असतो. लाखो रुपयांचा खर्च त्या आखाड मेळाव्याला होतो, आणि आखाड मेळाव्याला खर्च होत असताना माझी तेवढी कॅपॅसिटी नाही, पण स्पर्धा माझी त्या प्रभागामध्ये आहे. लाखो रुपये ते खर्च करू शकतात. त्या ठिकाणी चेहरे पाहून इन्व्हिटेशन दिलं जातं. त्यावेळेस मुंबईत मी असं म्हणू शकत नाही, पण अनेक चॅनलनी माझी व्हिडिओ केली होती, त्यात मी स्पष्ट मांडलं होतं, एका ठिकाणी लाखो करोड रुपये खर्च करून जर मेळावे होऊ शकतात, मटणावळी धाडल्या जाऊ शकतात, तर माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय करू शकतो? झोपडपट्टीतल्या ज्यांना मटण मिळत नाही, चिकन मिळत नाही, त्यांना मी वाटलं. हो, त्या दिवशी माझी एक चूक झाली. पालखी मार्ग परतीचा ती पालखी सोहळा येणार होता, ती चूक झाली, त्याच्याविषयी मी दिलगिरी टाकली. परंतु मी चिकन का वाटलं, थांबवलं आम्ही. चिकन का वाटलं त्याचं कारण म्हणजे त्या प्रभागामध्ये जी संस्कृती मटण वाटपाची, त्याचबरोबर त्या आखाड्याची जी राबवलेली आहे, त्या लोकांच्या सोबत माझी राजकारणाची स्पर्धा होती, म्हणजे पूजेची स्पर्धा होती. त्यामुळे तो उपक्रम घ्यावा लागला. त्याबद्दल देखील मी नंतर पोस्ट टाकून दिलगिरी व्यक्त केली. हे सगळं मूळ कारण जे जातंय, मला चिकन का वाटावं लागलं, तर हे मटणावळी घालतात म्हणून मला चिकन वाटावं लागलं. आणि त्यावेळेस देखील मला वेगळ्या पद्धतीने ट्रोल केला गेला.
परंतु अनेक मीडिया बांधवांनी माझ्या बाबतीमध्ये तिथं येऊन ज्यावेळेस सर्वेक्षण केलं त्यावेळेस माझी भूमिका खरी वाटली म्हणून लोकांनी मला ट्रोल केलं, पण ज्यांना खरं माहिती त्यांनी ट्रोल केलं नाही. हा सगळा बळी प्रभाग क्रमांक 2 प्रभाग क्रमांक 1 त्या ठिकाणच्या मंडळींकडनं घडलेला आहे. एक मधली मंडळी म्हणजे कोण, तर त्या ठिकाणचा राष्ट्रवादीचे आत्ताचे नगरसेवक जे माझ्या विरोधात याच पत्रकार संघामध्ये एका व्यक्तीला येऊन याच पत्रकार संघाचं भाडं म्हणजे जे बिल असतं ते भरलेलं त्या व्यक्तीने त्या खिशातल्या पैशाने त्या एका व्यक्तीने याचं बिल भरलं. तो व्यक्ती त्याचबरोबर 2 नंबर प्रभागातले सगळी मंडळी ही सगळी आहेत. या पत्रकार बांधवांना देखील ते माहिती आहे की माझ्या विरोधामध्ये या कुरघोड्या केल्या. त्यामुळे हे सगळं घुमून फिरून तिथं येतं आणि याचं एकच प्रायचित्त माझ्या माध्यमातून मी फेडू शकतो. 2 नंबरच्या नागरिकांना मी सांगतो की त्या ठिकाणी वारंवार 30 लोक नगरसेवक होणार, त्याच लोकांचे भाऊबंद नगरसेवकामध्ये येणार. आज तुम्ही आमच्यावरचा अन्याय सांगताय, तुम्ही त्या ठिकाणी पहा ना, त्या 2 नंबर प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे इतर उमेदवार नव्हते का? का त्यांनी त्यांच्या भावांना चुलत भावांना उमेदवारी दिल्या? याचं उत्तर तुम्ही असं आहे, तुम्ही दोघं एकमेव नेते नाहीत की जे विरोधी विचारसरणीतनं भाजपमध्ये आलं. तुम्हालाच काटा आणि तुम्ही सांगता आता राष्ट्रवादीने सगळं केलं, पण भाजपने तुम्हाला एवढ्या गोष्टीत का नाही सहकार्य केलं की सर आमच्या मुळामध्ये सांभाळून घेणं अपेक्षित होतं ना. आमचा इथल्या भाजपने वादावादात तुमचा काय राजकीय नाही, कार्यक्रम भाजपने सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला सर, पण जे घराणे राजकारणामध्ये पिढ्याने पिढ्या आहेत त्यांच्यावर कसल्याही प्रकारचे आरोप झाल्यानंतर त्यांचं वैयक्तिक त्यांना मन नसतं, त्यातून ते तरुण नेतात. आम्हाला हे शिकणं घरातून कुटुंबातून नसल्यामुळे आम्ही ते शिकू शकत नाही. शेवटी आम्ही राजकारण करताना एकीकडे मन राखतो आणि ते मनातून राजकारण करतो. आम्ही फर्स्ट प्रायोरिटी आमच्या भावनेला असते आणि नंतर राजकारणाला असते आणि ह्या दोघी एकत्रित करून राजकारण होऊ शकत नाही हे प्रस्थापितांना कळतं, ते आमच्यासारख्या सर्वसामान्यांना कळत नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की आपल्यामुळे जर कुणाला तोटा होत असेल तर आपण एकदा थांबलेलं बरं आहे, परंतु कुणाला त्रास होता कामा नये ही भूमिका आम्ही घेतलेली आहे, पक्षाची नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही असं म्हणताय की देवेंद्र फडणवीस बाबतीत जे वक्तव्य केलं ते माझं नाही, ते वक्तव्य तुमच्या तोंडामध्ये घातलंय. जी बोलणारी मुलगी होती मग ती कोण होती? माझ्याकडे आहे ती, माझ्याकडे आहे माझा मोबाईल जर असेल तर. मला आज ज्यावेळेस माझ्याविषयी असं झालं ना तर त्यावेळेस मला एका जणांनी व्हॉट्सअपला टाकलंय की ताई खरं आहे तुमचं की ती मुलगी तुम्ही नाही आहात, तर ती परळी तालुक्यातली, बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातली समथिंग साळुंके नावाची काहीतरी मुलगी आहे. माझा मोबाईल असेल साळुंके नावाची काहीतरी ती मुलगी आहे आणि त्या मुलीनं ते सगळं केलेलं आहे. परंतु नंतर काय झालं, मराठा आरक्षणामध्ये मुली नंतर संसारात लागल्या, कारण की आम्ही सगळे त्यावेळेस अनमॅरिड होतो. नंतर मुली संसारामध्ये लागल्या, परंतु माझी मुवमेंट चळवळीची मी चालू ठेवली. त्याच्यामुळे त्या कालांतरानं महिला मागे पडल्या, परंतु माझा चेहरा नेहमी नेहमी समोर येत राहिला आणि त्याच्यामुळे ती मुलगी मीच आहे की काय असं भासवलं गेलं, ते माझ्या तोंडी घातलं गेलं, असं तो विषय. पण मी असं बोललेली नाही. तुमच्या भूमिकेबद्दल आक्षेपच नाही. तुम्ही संघर्षशील आहात, शेतकरी संघटनेत आलात, ती तुमची भूमिका योग्यच होती. आजही तुम्ही त्याच्यावर ठाम असणं अपेक्षित आहे. तुम्ही पक्ष बदलला, भूमिका बदलली, सगळं ठीक आहे. मग भाजपने ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणता खोटा आहे ते व्हिडिओ, भाजपने ह्या गोष्टी काय सांभाळून घेतल्या किंवा तुम्हाला समजून बाबा माहिती आहे सगळं, मग तुमचा बळी का दिला जातोय सगळ्या राजकारणी? आम्ही जी संधी दिली नाही त्यांना, आम्ही निर्णय घेतला, आमच्या कार्यकर्त्यांना संधी दिली नाही, आम्ही आमच्या नेतृत्वाला संधी दिली नाही, आम्ही निर्णय घेऊन टाकला की आम्ही आता या ठिकाणी थांबतोय. त्यामुळं तिथपर्यंत असं काही आहे का तुमचा प्रवेश जगदीश मुळीकर दूर झाला म्हणून इथल्या पुणे शहरात शीर्ष नेतृत्वाने हे सगळं अंतर्गत राजकारण घडून नाही, मी स्पष्ट सांगतो या राजकारण जगदीश मुळीकरांच्या अंतर्गत लावायचं भांडण होतं. या आम्ही एक असे उमेदवार असू, मला असं वाटतं की या पुणे शहरामध्ये सर्वांनी या उमेदवाराला उमेदवारी द्या. 1 मध्ये कापली तरी 2 मध्ये द्या. सगळी नावं जर काढली तर सगळी जण फक्त या पुणे शहरात एकमेव व्यक्तीच्या पाठीशी उभी राहिली असतील, ती म्हणजे पूजा मोरे. त्यामुळे संघर्षामधून अनेकांचे बळी गेले असतील, पण संघर्षामध्ये वाचणारी फक्त पूजा मोरे आहे. तिला उमेदवारी मिळाली. जगदीश मुळीकर असू द्यात, मान्य मुरलीधर अण्णा असू द्यात किंवा त्या भागातली सगळे नेते मंडळी ते आमच्या सोबत होते, राहिलेत. माननीय मुख्यमंत्री साहेब, आम्ही फक्त आरक्षणात मस्त आहे, नाही तुमची बायको मागत. हा व्हिडिओ मी दाखवते. मान्य करतो ना आम्ही, त्या अगोदरच्या टप्प्यात गेली त्याच लोकांनी आता आमचं समर्थन टाकले. हे बघा, हे ऐका. मी पूर्वी भाजपमधून इच्छुक होते. माझा प्रवेश कुठल्याही प्रकार झालेला नव्हता. माझ्या त्या दिवशी उमेदवारी अर्ज मला भेटला, त्यानंतर माझा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे आणि त्याच्यानंतर या घटना घडलेल्या आहेत सगळ्या. मी भाजप पक्षाकडून पूर्वी इच्छुक होते, पण भाजपने मला स्वीकारलेलं नव्हतं. ते 2 दिवसापूर्वी स्वीकारलं गेलं, ज्यावेळेस मला उमेदवारी अर्ज भरला आणि त्याच्यानंतर या सगळ्या घटना घडलेल्या. पण ताई, एवढा मोठा पक्ष, एवढा मोठे सर्वे करणारा पक्ष,
त्यांना माहित असेल ना का तुमच्या बाबतीत अशा पद्धतीचं ट्रोल होऊ शकतो. हो, नव्हतंच होणार. त्या गोष्टी हाच मुद्दा आहे. एवढं सॉरी एवढं सांगून पण आता फक्त तुम्ही सर- म्हणताय का आमच्यामुळं काही लोकांचं बळी जाऊ शकतो म्हणून आम्ही सर मी सांगू शकतो सर, मी तेच उत्तर देतो. एवढं सांगून पण आता सुद्धा पिक्चर क्लिअर होत नाहीये. आता सुद्धा क्लिअर होत नाहीये की महिला ही नाहीच आहे, हे आम्ही सांगतोय. मग पहलगामच्या प्रक्रियेमध्ये तिथली झालेल्या प्रतिक्रियेनंतर आमची दुसऱ्या तासाला आलेली प्रतिक्रिया आणि चौथ्या तासाला आलेली प्रतिक्रिया, हे पहा. म्हणजे लोकांना होतंय काय, खोटं फास्ट पसरतंय आणि खरं लोक स्वीकारायलाच तयार नाहीयेत. आता तुम्ही देखील आमच्या प्रतिक्रिया 5 मिनिटांनी तुमच्याकडे देतो. पहलगाम अटॅक नंतर जो हल्ला झालेला आहे तो हिंदू धर्म विचारूनच मारलेला आहे आणि ज्यांनी मारलं त्या पाकिस्तानचा मारणाऱ्यांचा निषेध करते. ही भूमिका व्यक्तिगत यांनी मांडली आणि संघ म्हणून शेजारून पूजाताईंविषयी निगेटिव्ह भूमिका या तुषारदादांनी मांडली. पण तुषारदांची भूमिका त्यावेळेस बरोबर होती आणि पूजाताईंनी त्यावेळेस भूमिका घेतल्यानंतर त्यांनी देखील मान्य केलं की पूजाताईंनी मांडलेली भूमिका त्यावेळेची योग्य होती, नंतरची. बरोबर आहे का तुषारदादा? सेम डेचा व्हिडिओ आहे. त्यामुळं सोशल मीडियावर तुम्हाला आज ट्रोलिंग झालेलं आहे, यापूर्वी झालेलं आहे. त्यापूर्वी तुम्ही समोरून सगळे खुलासे केले. मग आत्ताच असं काय भाऊ केला गेला की तुमचं पाच सीट आपल्याला- अहो. तुम्हाला एक मत लढायचं होतं, दोन मतं दोन मतं टाकलं गेलं. हे कोण करते सगळं? सगळं झालं असं सिद्ध होतंय का? मी तेच सांगतो. माझं अनेक मोठ्या सोशल मीडिया किंवा थिंक टँक मध्ये काम करणाऱ्या लोकांसोबत बोलणं झालं. ते म्हणले की तुमची ज्यावेळेस पहिली प्रतिक्रिया आली ते पाहून आम्हाला संताप वाटला, आम्ही व्यक्त झालो. मग त्यांना ज्यावेळेस आमची दुसरी प्रतिक्रिया गेली कमेंटमध्ये त्यावेळेस ते म्हणले आम्ही चिंतन केलं, हे चुकीचं वाटलं म्हणून आमची भूमिका बदलतो. पण त्या कालावधीमध्ये एवढा वेळ गेला होता, नॅशनल लेवलला ट्विटरवर चालू झालं होतं. काँग्रेस हे सगळे याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले, बाकीचे लोक इन्व्हॉल्व्ह झाले. सुरुवात प्रभाग 2 मधनं झाली, पण ते हिंदी मीडिया असू द्यात, हिंदी प्लॅटफॉर्म असू द्यात, ट्विटर असू द्यात, त्यामध्ये ट्रेंडिंगला चाललं आणि ते थांबवणं इतक्या सोपं नाहीये म्हणून आम्हाला थांबावं लागलं. हे स्पष्ट पद्धतीने राष्ट्रवादीवर आरोप करताय, तुम्ही ज्या राष्ट्रवादीवर आरोप करताय, तुम्ही अजित पवारांनाही भेटले, तिथे भेटत नव्हतं ते. हा मग का कोण आहे ऐका ना, या तुम्ही आता म्हणता हिंदुत्वाची भूमिका घेतली, आम्ही सोबत राहणार. जर तुम्हाला माझ्यासोबत- तुम्ही नेमकं विचारायचं. माझ्यासोबत त्यावेळेस एक व्यक्ती होते. आम्हाला जर उमेदवारी मिळत नाहीये तर त्या व्यक्तीला उमेदवारी मिळावी अशा प्रक्रियेत त्या ठिकाणावरती आम्ही गेलो होतो. त्या व्यक्तीलाही मी तुम्हाला भेटून देईल. ते व्यक्ती त्या ठिकाणी सतीश मस्के मग तेच सांगतो. सतीशजी मस्के तेच सांगतो. बालाजी दादा, सतीश मस्के त्या भागातले जे आहेत ते देखील त्या प्रभागामध्ये इच्छुक होते. आम्हाला ज्या व्यक्तीनं आमचं तिकीट कापलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या व्यक्तीला उमेदवारी मिळू नये आणि सतीश मस्के हे त्या भागातला प्रामाणिक कार्यकर्ता आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा, त्यांना संधी मिळावी अशा पद्धतीची भूमिका मी घेऊन गेलो होतो. ते मी नाकारत नाही. ते का गेलो होतो तर मला जास्त बोलायला लावू नका. याच पत्रकार संघातनं काही पत्रकारांनी माझा खुलासा न घेता माझ्या विरोधामध्ये बातम्या लावल्या होत्या आणि त्याचा आतापर्यंत प्रायचित्त आलेलं आहे. सतीश मस्केंसोबत तुम्ही बोलू शकता. तुम्ही खुलासा द्यायचा, लगेच द्यायचा. तुम्ही म्हणता 15 दिवसांना घ्या. स्पष्ट नाव घ्या. सतीश फोन केले तुम्हाला आणि सांगितलं आणि समजावलं. संभाजी महाराज तुम्ही असा आरोप करू नका. तुम्ही स्पष्ट सांगा. मी स्पष्ट सांगतो. पहिलगाम हल्ल्याच्या बाबतीत तुमची आता भूमिका काय? तेव्हा तुम्ही सोशल मीडियावर सांगितलं होतं, तुम्हाला आता काय वाटतं पहिलगाम हल्ल्याविषयी? आता म्हणजे काय वाटतं? बालाजी दादा आणि दादा आता पण मी सांगतो आमची स्पष्ट भूमिका आहे. पहलगाम अटॅकच्या दिवशी आम्ही प्रसिद्धी माध्यमांवर सांगितलं होतं दोघांनी पण हिंदू धर्म विचारून गोळ्या मारलेल्या आहेत आणि ते चुकीचं आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सर्व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी पुणे शहरातल्या महाराष्ट्रातल्या माझ्यावरती जे उपकार केलेत त्या उपकारामुळे मी या ठिकाणी आहे. तुमच्याविषयी माझा कुठलाही राग लोभ चूक नाही. मी तुमच्याविषयी काही बोललो असेल तर आत्ताही परत माफी मागतो. त्याविषयी माफी मागितली होती. तुम्ही आम्हाला पदरात घ्यावं, आम्हाला सेवा करायची आहे. आम्ही या निवडणूक प्रक्रियेतनं माघार घेतलेली आहे, परंतु पुणेकरांची सेवा आम्ही चालू ठेवणार आहे. अखेरचा मुद्दा करून आपण पूजा मोरे यांना बसल्या म्हणजे आता बघतोय आपण. ताई, तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जेव्हा जम्मू काश्मीर जाऊन जी काही भूमिका व्यक्त केली होती त्या भूमिकेशी तुम्ही आता सहमत आहात का? पहलगाम मध्ये जे झालंय तुम्ही म्हणला तसंच काय झालं होतं का? आता काय वाटतं? नाही, त्यावेळेसच मी माझी भूमिका स्पष्ट केली होती की जो दहशतवादी हल्ला झालाय पहलगामचा तर तो फक्त आणि फक्त धर्म विचारूनच झालेला आहे. परंतु ज्यावेळेस तो हल्ला झाला त्याच्यानंतर पहिल्या 1 तासामध्ये आम्ही तिथे होतो. त्यावेळेस ती माझी जी प्रतिक्रिया आलेली होती त्या प्रतिक्रियेमध्ये मला असं सांगितलं गेलं होतं किंवा तसं वातावरण होतं की आपल्या देशामध्ये
2 विभाग झाले पाहिजे म्हणून दहशतवादी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्न करतायत. म्हणून मी तिथं प्रतिक्रिया दिली होती की असं काही व्हायला नाही पाहिजे, आपला देश हा अखंड राहिला पाहिजे. पण ज्या वेळेस आपल्या पुण्यातले काही लोक तिथं होते आणि त्यांना मारलं गेलं त्यावेळेस मी त्यांना स्वतः जाऊन भेटले. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हो, की आपल्याला हिंदू म्हणूनच विचारलंय. त्यावेळेस मी माझी लगेच प्रतिक्रिया दिली होती की हो, पहलगामचा जो अटॅक झालेला आहे तो हिंदू म्हणून आणि धर्म विचारूनच झालेला आहे. माझी ती भूमिका त्यावेळेस सुद्धा होती, ती भूमिका आज पण आहे आणि ती उद्या पण राहणार आहे. आणि त्याच्यामुळे माझी ही भूमिका तुमच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत जावी असं मला वाटतं. आणि ती त्यावेळेस सुद्धा मी मांडली होती, पण त्याला जास्त व्हायरल केलं नाही लोकांनी. धन्यवाद. तुम्ही शेतकरी चळवळीत काम केलेलं आहे. शरद जोशी तुम्ही म्हणायच्या देशात भारत आणि इंडिया 2 प्रवर्ग आहेत. तुम्ही खेड्यातून शहरात आल्या, अजूनही शहर खेड्यातल्या मुलींना स्वीकारत नाही असं वाटतंय का? आणि विशेषतः भारतीय जनता पक्ष. नाही, स्वीकारणार नक्की. मी इथे आल्यानंतर तुम्हाला सांगते, आज शहरातल्या महिलांच्या डोळ्यामध्ये माझ्यासाठी पाणी आहे आणि मी खेड्यातली मुलगी आहे म्हणून पाणी आहे त्यांच्या डोळ्यामध्ये. प्रत्येकाची ती नाळ असते, ती माझी नाळ आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो दुजाभाव माझ्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये झाला नाही. आज ज्यावेळेस मला उमेदवारी नाकारली त्यावेळेस ज्या महिलांचं पूर्ण आतापर्यंतचं आयुष्य हे शहरामध्ये गेलेलं आहे त्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. मागं पण त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. आता सुद्धा प्राणी त्याच्यामुळं उलट ही जी दरी निर्माण होती, शरद जोशी साहेब सांगतात, ही दरी कमी करण्याचं काम भविष्य काळामध्ये मला करायचंय. शहरातला माणूस हा खेड्यामध्ये गेलाच पाहिजे, खेड्यातला माणूस सुद्धा शहरामध्ये गेलाच पाहिजे. आपण माणसं आहोत शेवटी आणि ती एकत्र आलीच पाहिजे असं मला वाटतं आणि ते करण्याचं काम आहे. ट्रोलरचं देशात बघून तुम्हाला तिकीट नाकारतो मागे घ्यायला लावतो, त्या भाजपसोबत जाण्यात तुमचं राजकीय निर्णय तुम्हाला असं वाटत नाही? आम्हाला आम्ही एवढ्या वेळ सांगतोय, आम्ही निर्णय आम्ही घेतलाय. भाजपने उमेदवारी दिली, आमच्या अर्धवट भूमिका गेल्यात, त्यानंतर हे झालंय. त्यामुळं आता आमचे बरेच सगळे मुद्दे वारंवार आम्ही पूर्ण केलेले आहेत. तुम्ही जे सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद, आभार व्यक्त करतो. 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाने ट्रोलरची गँग ही सगळी बाजारात उतरवली होती. त्याच ट्रोलर गँगचा बळी भारतीय जनता पक्षाला बसलाय का? आणि नाही, बळी नाही. भारतीय जनता पार्टीचे जे काही सर्व सीट निवडून येणार होते त्याच्यापेक्षा जास्त येतील आणि त्याच भारतीय जनता पार्टीसाठी पूजा ही पुणे शहरात सगळीकडे काम करताना दिसेल. धन्यवाद. विकासाचं धोरण काय असणार आहे? तुमच्याकडे पद नसणार आहे, नगरसेवक पद नसणार आहे, बाकीचं काही नसणार आहे. पक्षाचं निवडणुकीतून तुम्ही माघार घेतली आहे. आता विकासाचं धोरण काय असणार आहे तुमच्याकडे? लढताना 2 प्रकारे आपण लढू शकतो. विकासात्मक सभागृहामध्ये जाऊन लढाई लढू शकतो आणि नाहीतर जनसामान्यामध्ये जाऊन त्यांचे प्रश्न आपण मांडत राहू शकतो. त्याचे विविध माध्यम आहेत. प्रत्येकच लढणारा कार्यकर्ता काही सभागृहात जातो अशी काही गोष्ट नाहीये, परंतु तो त्याच्या पद्धतीने लढत राहतो. तर आमच्या असणाऱ्या अंतर्भूत कौशल्याचा वापर करून आम्ही त्याच्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू. मग ती लढाई एक वेळेस रस्त्यावरची असेल तर रस्त्यावरची लढू, ती सभागृहातली असेल तर सभागृहातून आमचा पिंड आम्ही सोडणार नाही. आणि 5 कोटी निवडून येण्याच्या आधी नाही शब्द वगैरे 5 कोटी बजेट आम्ही निवडून येण्याच्या आधी आणलं होतं. प्रभाग 1 आणि प्रभाग 2 मध्ये मिळून 10 कोटी पुढच्या पंचवार्षिकला नगरसेवक झालो नाही तरी पहिल्या वर्षात आणू, हा शब्द या ठिकाणी देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.